वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्या वतीने आयोजित कुमशिया जिल्हा परिषदेच्या महत्वपूर्ण विभागातल्या आजच्या सर्कल सभेला उपस्थित या सभेचे अध्यक्ष बीड जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अजय सर्वदेजी, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्राध्यापक विष्णू जाधव सर, विष्णू देवकोतेजी, ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन झालं ते तालुक्याचे अध्यक्ष किरण वाघमारेजी, या मंचावर उपस्थित पक्षाचे युवक अध्यक्ष वीरजी, तालुक्याचे निरीक्षक तांगडेजी, या मंचावर उपस्थित आपल्या महिला आघाडीचे अध्यक्ष चक्रीताई, समनेकचे अध्यक्ष मगरजी, बरेच पदाधिकारी आहेत। खूप उशीर झालेला आहे, मला कल्पना आहे ही सभा घेण्याच्या पाठीमागे आपल्या आयोजकांचा एक अतिशय महत्त्वाचा हेतू असतो आणि तो हेतू काही आजही गावाखेड्यातल्या लोकांना नीटपणे समजत नाही। कारण टीव्ही चॅनल्सवर, वर्तमानपत्रामध्ये, बातम्यांमध्ये आपल्या पक्षाची बाजू जर या टीव्ही चॅनल्सवाल्यांनी मांडली असती, आमचं नेमकं काय म्हणणं आहे, बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीचा नेमका संघर्ष काय आहे, हे जर मीडियाच्या माध्यमातून समोर आलं असतं तर आपल्याला अशा ग्रामीण भागात सभा करण्याची आवश्यकता पडली नसती। टीव्ही चॅनल्सवाले, वर्तमानपत्रवाले कायम आपल्या पक्षाच्या विरोधात, बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आपल्या विरोधातल्या बातम्या देत राहतात आणि त्या बातम्यांना आपले अनेक लोक असलेला। रात्रीची वेळ असल्यानंतर आमच्या महिला भगिनी सुद्धा चित्रपट पाहत बसतात, मालिका पाहत बसतात। त्याच्यामुळे आपल्याला सत्य काय, वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना अडवण्यासाठी, बदनाम करण्यासाठी अनेक रानबोक्यांच्या अतिशय ज्यांच्या पाठीमागे कसलाही जनाधार नाही, ज्यांचं कसलंही काम नाही, त्यातल्या त्या बीड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पोट भरणारे बरेच नेते आहेत। बाबा के नाम पे दे दो बाबा, भिकारी काही कमी नाहीत। बरं, त्याचं काही काम नाही, धाम नाही, बुडला शेंडा, खांद्यावर छेडा। आता असले भिकार लोक बाबासाहेबांच्या नावावर जगून राहिले आणि काही सर्कस मधले कागदी वाघ बीड जिल्ह्यामध्ये आहेत। वाघ आमचा, पण सर्कस बीजेपीची। बीजेपीच्या सर्कस मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, विजयसिंग पंडित, अमरसिंग पंडित, अरे लोक कुत्रे पाळतात, यांनी काही वाघ पाळलेत। फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रस्त्यावर यायचं, डरकाळ्या फोडायच्या, जातीवाद्यांवर बोलायचं, सरकारवर बोलायचं, सगळ्यांवर बोलायचं, पण हे कुणी पोचलेले आहेत, कुणी पाळलेले आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हा मतदारसंघ गेवराईमध्ये येतो, या गेवराईमध्ये दोन्ही पंडितांची दादागिरी आपल्याला चांगली माहिती आहे। आज बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, इथल्या एसपी पासून ते साध्या पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत, इथल्या तलाठी ग्रामसेवकापासून ते साध्या कलेक्टर ऑफिसच्या शिपायापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याचे खिशे गरम करून त्यांना पोचणारे इथले राजकारणी झालेले आहेत। सगळ्यांना पाकिट आहेत आणि हे पाकिट कशासाठी आहेत? बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये
जातीचे आणि धर्माचे ठेकेदार मस्तवलेले आहेत. जात आणि धर्माच्या नावाखाली माझी जात मोठी, यांची जात हलकी, आम्ही श्रेष्ठ, आम्ही 96 कुळी, आम्ही 92 कुळी, हे 98 कुळी. प्रत्येक जातीमध्ये स्वतःच्या जातीचा अहंकार झालेला आहे आणि या जातीच्या अहंकारामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये रक्तपिपासू दंगली होतील अशी परिस्थिती आहे की नाही आहे? किती लोकांचे मुर्दे पडले, किती लोकांचे खून झाले. साधे पोलीस स्टेशनला FIR नोंदवून घ्यायला पोलीस तयार नाही. माणसं मेली तरी पोलीस FIR नोंदवून घ्यायला तयार नाही. हा संपूर्ण बीड जिल्हा इथल्या सत्ताधारी लोकांनी, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, सगळ्यांच्या दादागिरीचा हायदोस आणि थैमान मांडलेला आहे. आज सभा होते याचा अर्थ असा नाही आहे. निवडणुकीच्या काळामध्ये किती बूथ कॅप्चर होतात, किती मारामाऱ्या होतात आणि किती लोकांना कशा धमक्या येतात ते आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे आज सभा चालू आहे, कारण आता निवडणुका नाहीत. निवडणुका आल्यानंतर हे भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे पुढारी आपल्याला प्रेमानं मतं मागत नाहीत, दादागिरीनं मतं मागणारा हा मतदारसंघ आहे. पण तरी सुद्धा हे तुम्हाला अभिमानानं सांगितलं पाहिजे, या सगळ्या गुंड दादांच्या छाताडावर लात मारून 32,000 मतं या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने घेतली आहेत. या दोन्ही पंडितांना, इथल्या बीड जिल्ह्यातल्या दोन्ही मुंडे कुटुंबाला, या जिल्ह्यातल्या गावागावामध्ये माणसांचे मुडदे पडायची वेळ आली आहे. एक गट म्हणतो मी धनुभाऊचा, एक गट म्हणतो मी पंप पिटायचा. दोघं भाऊ बहीण मस्त पैकी करतात भाऊबीज. अरे माझा भाऊ राया ओवाळते तुला मी. आणि त्यांच्या नावावर हे माकडं बीड जिल्ह्यातल्या गावागावात एकमेकांचे दुश्मन बनले आहेत. काय की गोटा? अरे यांचे नातेवाईक, यांचे कौटुंबिक नाते, यांच्या सगळ्यांच्या गुत्तेदाऱ्या एकत्र. पण बीड जिल्ह्यातल्या कित्येक लोकांचे मुर्दे पडले यांच्या भांडणामध्ये. आणि आजही गावागावात तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी पहिली विनंती आहे, इथं तुम्ही बसलात सगळे, तिकडे जरांगे पाटील बसलेत मुंबईत, भेटलंच पाहिजे. आता आम्हाला काय बाबा, आमची काय अडचण नाही. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणत होते मराठा समाजाला आरक्षण घ्या, तेव्हा हे म्हणायचे आरक्षण घेणं म्हणजे मागासवर्गीयाच्या यादीत चालू. तेव्हा म्हणले नको 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 नको. आता बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर सगळ्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेत होते, तेव्हा मराठा समाजातला एक नेता होता पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकरांचा एक पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष. त्या स्वतंत्र मजूर पक्षात काम करणारे, बाबासाहेबांच्या पक्षाच्या वतीनं अमरावतीची आमदारकी लढणारे मराठा समाजाचे नेते पंजाबराव देशमुख होते. बाबासाहेबांच्या पक्षामध्ये सगळ्या जातीचे लोक काम करत होते. पंजाबराव देशमुख मराठा कुणबी लोकांना समजून सांगत होते की अरे बाबासाहेब आंबेडकरांचं ऐका. नाही ऐकलं. आज 50, 60, 70 वर्ष झालंय. आम्हाला कधी कधी बरं वाटतं. जे अगोदर सगळे म्हणत होते मी उच्च, आता सगळे म्हणतात आम्हाला खालच्या जातीत घाला. घाला बाबा एकदाच, ओबीसीत घाला. ओबीसी वाले म्हणतात आम्हाला भटक्यात घाला. ओ भटके जाधव सर, बरोबर का देवकते साहेब? ओबीसी मध्ये जेवढ्या जाती आहेत त्या जातीपैकी जवळपास 100-125 जातीला अर्ज केलाय, आम्हाला भटक्यात घाला. आणि भटक्या जातीतले लोक म्हणतात आम्हाला आदिवासीत घाला. आणि इकडे या ना, एससी मध्ये आम्ही घेतो तुम्हाला, या एससीत घाला कोणीच म्हणत नाही.
आम्हाला भटक्यात घाला, आम्हाला ओबीसीत घाला, आम्हाला कुठेही घाला, पण आम्हाला मागासवर्गीय घोषित करा. अगोदर कसं होतं, आम्ही इकडं, अरे आम्ही सांगत होतो की अरे तुम्ही तिकडं नाही रे बाबा, तुम्ही मागासवर्गीयच आहात. पण बाबासाहेब आंबेडकरांचं न ऐकल्यामुळं हा समाजाला आज मागासवर्गीय होण्याची मानसिकता तयार झाली आहे. सगळ्या महाराष्ट्रात वातावरण आहे, आरक्षण भेटलंच पाहिजे, देत कसे नाहीत, भेटलंच पाहिजे. बरं कोण कुणाला मागतं? या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा, या महाराष्ट्राचा मागचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा, या महाराष्ट्रात आता 112 आमदार मराठी आहेत 288 मध्ये, सगळ्या पक्षांचे. जर या 112 आमदारांनी ठरवलं तर आता एका मिनिटात विधानसभेत बसून काय नियम बनवायचा आहे, काय कायदा बनवायचा आहे, बनवा ना. अडवलं कोणी? मुख्यमंत्री आमचा राहिला, खासदार आमचा, मंत्री आमचा, ग्रामपंचायतचा सरपंच आमचा. 70 वर्ष महाराष्ट्रावर आपल्या मराठा समाजाने राज्य केलं आणि तरी सुद्धा जर आरक्षण मिळालं नसेल तर आता जाब कुणाला विचारायचा मला सांगा? कोण जबाबदार आहे? स्वतः शरद पवार महाराष्ट्राचे 4दा मुख्यमंत्री होते, 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले. देऊन टाकायचं होतं. काय कायदा बनवायचा होता. जरांगे पाटील सारख्या एका सामान्य माणसाला एवढे आंदोलन मोर्चे करण्याची नामुष्की आली. पाटील साहेबांनाही आमचं तेच सांगणं होतं. बाळासाहेब आंबेडकर वारंवार सांगत होते की तुम्ही किती उपोषण केले, तुम्ही किती आंदोलन केले, तरी शेवटी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या दरवाज्यात उभं राहून तिथं मागावं लागेल. पाटील साहेब, तुम्ही कुणाच्या दरवाज्यात उभं राहू नका, तुम्ही विधानसभेच्या मैदानात उतरा, यांना पाडा, तुमचं स्वतःचं उभं करा. लाखो करोडो लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे. पाटील साहेबांना ऐकलंच नाही. बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं सांगत होते की तुम्ही मैदानात या, यांच्या भानगडीत पडू नका. 70 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये हे 150-200 मराठा समाजातले घर आहेत, हे आपल्या गरीब लोकांना आरक्षण देणार नाहीत. बांधवांनो, माझ्या बोलण्याच्या पाठीमागचा हेतू आपल्याला समजला पाहिजे. आता हे लोकांना सांगायला गेलं तर त्यांना ते लक्षात येत नाही. मराठा समाजाला आरक्षण फेटाळलं कुणी? फेटाळलं सुप्रीम कोर्टानं. एक नागेश्वर राव नावाचे न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशानं फेटाळून लावलं. त्या न्यायाधीशानं सांगितलं की मराठा समाजाचं आरक्षण असंविधानिक आहे. हे कुणी घोषित केलं? हा घोषित करणारा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश आहे नागेश्वर राव, आणि 2021 लाच केलं. अरे सुप्रीम कोर्ट घोषित करतं, नाही देता येणार. मग त्याच्यावर आपल्या लोकांना समजलं पाहिजे की महाराष्ट्रातला एक अतिशय प्रभावी समाज आहे आणि त्यांना गरज आहे. आपण कुठल्या समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही, त्या समाजाला हे समजलं पाहिजे की वास्तविक आपल्याला लढावं कसं लागणार आहे. त्या लढाईचं स्वरूप कळतंय का? मी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला हे सांगणं गरजेचं समजतो. जर या गावातला धनगर, या गावातला माळी, या गावातला नावी, धोबी, कुंभार, या गावातला महारबांग, धोड, चमार, वडरी, पारधी, घिसरी, त्यांना सगळ्यांना आरक्षण भेटलेलं आहे. त्या सगळ्यांना मला सांगायचंय, फुकट्यांनो, तुम्हाला आरक्षण एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. तुम्ही कोणते मोर्चे काढले होते? जरांगे साहेबाचे मोर्चे बघा, 10 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, किती लाखो मोर्चे आहेत की नाही आहेत? लाखोचे मोर्चे चालू आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये वकील लावले आहेत, आमदार खासदार जाऊन पाठिंबे देतात. तरी आरक्षण भेटण्याची शक्यता आहे का? भेटावं न भेटावं हा त्यांच्या संघर्षाचा मुद्दा आहे. आता तुम्ही इथं बसलेले, तुम्ही तर सगळे फुकटात आरक्षण खाऊन राहिले ना. तुम्हाला तर संडास बाथरूम सुद्धा एससीच्या कोट्यातून आली, तुमच्या गावातला रस्ता सुद्धा एससीच्या कोट्यातून आला. संडास बाथरूम बांधायची परिस्थिती नाही.
घर बांधायला तर रमाई आवास योजना ती कुठून आली? त्याच्यातूनच. ज्याला आरक्षण मिळालेलं आहे त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची किंमत आहे का? मी सगळ्या ओबीसींना विचारतो, अरे ओबीसी बांधवांनो, भटक्यांनो, आदिवासींनो, आपल्या हजारो लोकांना आरक्षण देणारा एकटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. थोडं मराठा समाज डोळ्यापुढे ठेवा ना. एवढा शक्तिशाली समाज आहे महाराष्ट्रात. 20, 25, 30% लोकसंख्या आहे. एवढे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सगळं साखर कारखान्यात, दूध विकास संस्थात सगळं ताब्यात आहे. तरी सुद्धा आरक्षणाच्या कसोटीमध्ये बसता येत नाहीये. तरी सुद्धा आरक्षणासाठी लढावा लागतोय. आणि या गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी कुणबी मराठा समाजाचा राजा, ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा खर्च उचलला, बाबासाहेब आंबेडकर घडवणारा राजा छत्रपती शाहू महाराज आहे, याचं आपण भान ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांचे काही नातेवाईक होते का लंडन मध्ये? बाबासाहेब जेव्हा लंडनला शिक्षणाला जातात, बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरची पदवी घेतात. बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देणारे सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहूराजे हे मराठाच होते. आणि या मराठ्यांनीच बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाला मदत केली, याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आणि अभिमान असला पाहिजे. पण आज त्याच मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. वाईट गोष्ट आहे. पाणी पिण्यासाठी नाही लोकांना, सरकारनं तिथलं पाणी बंद केलं, लाईट बंद केल्यात. आणि ही अवस्था जर महाराष्ट्रातल्या सत्ताधारी मोठ्या समाजाची ही अवस्था असेल तर आपलं काय? कोण आहेत तुम्ही? अरे माणसांचे मुडदे पडतात. सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका वडार समाजातल्या मुलाला पोलिस बेदम मारून त्याचा खून करतात. आज 8 महिने झालं त्याचा साधा पोलीस स्टेशनला FIR नोंदवून घेण्यासाठी खुद्द प्रकाश आंबेडकरांना मैदानात उतरावं लागलं. बाळासाहेबांनी आपल्या अंगावर काळा कोट चढवला आणि बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढले. तेव्हा आता FIR रजिस्टर होतोय. अरे किती माणसं कुणी मारले, कुणी कुठं मारून टाकले. त्या परळी तालुक्यामध्ये 106 बेवारस लाशी भेटल्यात. 106. या परळीतल्या मुंडे आणि त्यांच्या समर्थकांवर आरोपात, या वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीवर आरोपात त्यांची चौकशी चालू आहे. काय सत्य असत्य काही दिवसामध्ये बाहेर येईल. ती ज्ञानेश्वरी मुंडे नावाची बिचारी माऊली, महादेव मुंडेच ना, त्या महादेव मुंडेचा खून झाला. आज किती वर्ष झालं ती बिचारी दारोदार भटकते. अजून त्यांचे आरोपी सापडत नाहीत. 100 पुरावे दिले तरी आरोपी सापडत नाहीत. अरे माणसं आहे का जनावर आहे? ही बीड जिल्ह्यातली परिस्थिती आहे. संतोष देशमुख सारख्या एका मराठा समाजातल्या सरपंचाची दिवसा ढवळ्या अतिशय अमानुष हत्या केली जाते. त्या हत्येवर महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही भाषण करता, त्यांना न्याय मागता. आपण सगळे रस्त्यावर उतरून आपणही न्याय मागितला. पण एक वडार समाजातला मुलगा मेला तेव्हा न्याय मागायला ही मंडळी पुढे आली का? कोण आहे तुमच्याकडे आमदार? संतोष देशमुखांच्या अन्यायाला वाचा फोडायला कमीत कमी आमदार मैदानात आले. आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा नाकात दम आणला. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी चालू केली. पण आपल्याकडे कोण आमदार आहे? कोण तुमच्यासाठी भांडणार आहे? जर एका मराठा समाजातल्या सरपंचाची हत्या केल्यानंतर त्या आरोपींना वाचवण्यासाठी जर मंत्रिमंडळ येतं, नशीब त्यांच्याकडे आमदार आहेत म्हणून ती भांडा फोड झाला. तुमच्याकडे कोण आहे? कोण तुमच्यासाठी भांडणार आहे? कोण तुमच्यासाठी या महाराष्ट्राच्या इतक्या दिग्गज लोकांच्या नाकात दम आणणार आहे? शेकडो लोकांच्या हत्या करून मोकाट फिरणारे गुन्हेगार आहेत. सरकारचा आणि मंत्र्यांचा त्यांना पाठबळ आहे. असा बीड जिल्हा आहे. मी एक वकील आहे.
आणि वकील असल्यामुळे तुम्हाला ठामपणे सांगतो, या सत्ता संपत्तीनं ज्यांना माज चढलेला आहे यांचा माज उतरवणारा एकच नेता आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. कोणत्या सोन्यागोन्यांच्या मागे फिरतात? झाले पैसे घेऊन कुणाच्या तरी धोत्रामध्ये कुणाच्या तरी जाऊन गोंडा घोळणारे ते तुमचे नेते आहेत का? कोणता नेता आहे? फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या समाजाच्या नावावर आपल्या रक्त पिऊन आपल्या वंचित बहुजन समाजाच्या दलाल्या करणाऱ्या टोळ्या, या प्रस्थापित आमदार खासदार मंत्र्यांच्या पुढे मुजरे करणारे, त्यांच्या पुढे गोंडा घोळणारे, याला आमचे लोक म्हणतात आमचा फलाना वाघ आला, आमचा फलाना नेता आला. तो नेता आहे का? या प्रस्थापितांना गुडघ्यावर आणणारा एकच नेता आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. काय तुम्हाला नेते वाटतात रे बाबा? कोणता नेता आहे? त्याचं पाकिटही ठरलेलं. संदीप क्षीरसागर पाकिट देतो, विजय सिंग पाकिट देतो, धनुभाऊ, पंकुताई, बजरंग बाप्पा, सगळे पाकिटवीर आहेत जयदत्त अण्णापासून. त्यांना पाकिट भेटलं की त्यांची चळवळ संपली. त्यांना पॅकेज भेटलं, गुत्तेदारी भेटलं, त्यांना काही घेणं देणं नाही. जेव्हा नांदेडमध्ये एका बौद्ध मुलाचा खून केला जातो, अक्षय भालेरावचा खून, त्या खुनाचा आरोप एकनाथ शिंदेचा आमदार बोंडारकर, त्या बोंडारकरवर आरोप आहे. एकनाथ शिंदेला पोचलेला आमदार आहे. अक्षय भालेरावच्या मर्डरचा आरोप आहे त्याच्यावर. आणि आमची माणसं, आमच्या माणसांना काही कळायलाच तयार नाही. अक्षय भालेरावचा खून होतो, गिरधरी तपगालेचा खून होतो, सोमनाथ सूर्यवंशीचा खून होतो. मी आपल्याला एक ठामपणे सांगणं गरजेचं आहे, संतोष देशमुखांची हत्या माणसानं माणसाची केलेली हत्या आहे, म्हणून त्याच्यातले गुन्हेगार पकडले गेले आहेत. त्यांचं कोर्टामध्ये ट्रायल चालू आहे. पण सोमनाथ सूर्यवंशीचं तसं नव्हतं. सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे पोलीस आहेत, मोठे मोठे अधिकारी आहेत. एक माणूस नाहीये, कमीत कमी 72 पोलिसांना आपण नोटीस पाठवलेलं आहे. माणसांना जेलमध्ये डांबणं वेगळं, या प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर पोलिसांना जेलमध्ये डांबायला निघाले आहेत, हे पहिल्यांदा समजून घ्या. पोलिसांना जेलमध्ये डांबायला कोणता कायदा आहे? कोणता कायदा आहे? कायदाच नाही. पोलिसांची भाषा बघा, पोलिसांच्या वागण्या बोलण्याची पद्धत बघा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, तो कुठल्याही जातीचा असू द्या, बीड जिल्ह्यात रोज आरडाबोंबा चालू आहे पोलिसांच्या विरोधात. हा अधिकारी त्याचा, तो अधिकारी याचा, हा न्यायाधीश त्याचा, सगळे अधिकारी. सोपं काम आहे? बाळासाहेब आंबेडकर हे 72 पोलीस, मोठे मोठे अधिकारी, लाखो करोडो रुपये घेऊन, हे लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या दरवाज्यात आले नसतील का? बाळासाहेब तेवढी केस सोडून द्या बाबा. ही केस काही सामान्य केस नाही. आणि त्यामध्ये खास करून सोमनाथ सूर्यवंशीची आई, तिला महाराष्ट्र शासनानं 10 लाख रुपये देतो म्हटले. पुन्हा पोलीस अधिकारी म्हटले 50 लाख रुपये देतो. तुझ्या दोन्ही उरलेल्या मुलांना सरकारी नोकरी देतो. मावल्यांनो, तुम्हाला समजायला पाहिजे, या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनं 1,500 रुपये दिले तर तुम्ही लाडक्या बहिणी, चला ग बाई, आले 1,500, गेले आमचे माणसं 1,500 रुपये. अरे एका बाजूला 1,500 रुपयात आमच्या लाडक्या बहिणींचे मत विकत घेणारी भाजप शिवसेना, आणि दुसऱ्या बाजूला 50-50 लाख रुपयाला बुटाच्या ठोकरीनं उडवणारी सोमनाथची आई. न्याय त्यांनाच भेटतो ज्यांची प्रवृत्ती विकाऊ नसते. विकाऊ लोकांना न्याय भेटत नसतो. 1,000, 500, 10, 5,000 रुपयाला विकल्या जाणाऱ्या लोकांना कोण न्याय देणार? लाखो करोडो रुपयाला बुटाच्या ठोकरीनं उडवावं लागतं, तेव्हा न्याय मिळतो. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ते अजितदादा पवार,
तुम्ही ज्यांना नेता म्हणता ते सगळे नेते राजगृहाच्या बाहेर हात जोडून भिकाऱ्यासारखे उभे असतात प्रकाश आंबेडकरांना भेटायला. सत्य आहे की असत्य आहे? काही बाबा मी बोलतोय ते खरं आहे की खोटं? हात वर करून सांगा. असतात की नाही? अरे बाळासाहेब आंबेडकरांच्या दरवाजात उभा आहे मंत्रिमंडळ आणि तुम्ही या सोम्या गोम्यांच्या मागे. आमचा हे पंडित आणि तो क्षीरसागर आणि त्यांनी पोचलेले आपल्या समाजातले काही भामटे नेता आहे का तो? मी घेईल एक दिवस सगळ्यांची नावं, पण आज त्यांची गरज नाही. असल्या भामट्यांना ज्यांनी वंचित बहुजन समाजाच्या आयुष्याचा बाजार मांडलाय, तुमच्या नावावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर इथल्या करोडो लोकांचं रक्त पिणाऱ्या या सगळ्या रानबोक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आहे. होईल आम्हाला त्रास. या सभेमधून तुम्हाला तेच आम्हाला सांगायचंय. मला तर बीड जिल्ह्यामध्ये, आता मी बीड जिल्ह्यातलंच आहे, इथले किती लोक ऊस तोडायला कर्नाटकात गेलेत, इथले किती लोक आमचे सोलापूरला, कोल्हापूरला गेलेत, इथल्या ऊसतोड कामगारांची गावाखेड्यात काय अवस्था आहे. कुठल्याही बीड जिल्ह्यातल्या खेड्यामध्ये जा, अरे 60, 70, 80 वर्षाचे म्हातारे सोडून त्या खेड्यात कोणच नाही आहे. या जिल्ह्यात एक उद्योग येत नाही, एक प्रोजेक्ट येत नाही. या जिल्ह्यातल्या लोकांना काम नाही. आता यावर्षी पाऊस थोडाफार बरा झाला असेल. या जिल्ह्यातल्या माणसाला पाण्यासाठी आजपर्यंत भटकावं लागतंय. कोण जबाबदार आहे? तुम्हाला काय पाहिजे? आमच्याही लोकांना काही नाही पाहिजे, आम्हाला मटण पाहिजे. काय नका देऊ साहेब, एवढं मटण भेटते का बघा. ही अवस्था आहे. बिर्याणी भेटली, मटण भेटली की नाही माकड हे आणि पोर हे जन्माला घातल्या. तर मी शब्द वापरला असता, हे कशाला पैदा करून ठेवले? ते काय याचं भविष्य? ते बसले तिथं बडबड करत. तुम्ही घातले जन्माला. अरे भीक मागून फाशी घेऊन मरायची पाळी यांच्यावर. आज जसा शेतकरी फाशी घेऊन मरतोय, मी हे ठामपणे सांगतोय, तुमच्या गावागावातले शिकलेल्या मुलं आणि मुली, काय शिक्षण झाले तुमच्या पोरांचे? ग्रॅज्युएट झालं, पोस्ट ग्रॅज्युएट झालं, बीएड केलं, बीएड केलं, एएनएम केलं, जीएनएम केलं. ते डिग्री घे म्हणा, त्याची पोगळी बनव म्हणजे टाकून नोकरी गटाला. काय करता डिग्रीचं? ज्यांना आरक्षण आहे त्यांना सरकारी नोकरी आहे का? हे अजबच चालू आहे. ज्याला आरक्षण आहे त्याला सरकारी नोकरी नाहीये, ज्याला आरक्षण नाही ते म्हणते भेटलंच पाहिजे. घे बाबा. काय ज्याला नोकरी नाही, कामधंदा नाही, आरक्षणाचा आम्हाला फायदा नाही, हे सगळे इथं आरक्षणवाले बसतेत बेरोजगार. काय नाही, काय शिक्षण घ्यायचं घ्या, काय डिग्र्या घ्यायच्या घ्या. अरे तुम्हाला आरक्षण जरी दिलं असलं तरी तुमच्या सगळ्या सरकारी नोकऱ्या बंद करणारी भारतीय जनता पार्टी. आमचे लोक म्हणते पंकृत आई आगे बढो. बढो बाबा, तिला आगे. तिच्या बीजेपीनं तुझं अख्खं आरक्षण संपवलं, संविधान संपवायला निघाली. अरे तुम्हाला जोपर्यंत सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, कोण आहेत तुम्ही? तुमच्याकडे काही जमिनी आहेत की प्रॉपर्टी आहेत की साखर कारखाने आहेत? या इथल्या भटक्या आदिवासी, ओबीसी, तुमच्या आमच्या सगळ्यांचा उद्धार हा शिक्षणामुळे आणि आरक्षणामुळे झाला. जी काही 4 माणसं सुधारली, त्याला सरकारी नोकऱ्या मिळाल्या, तो सरकारचा जावई झाला. तेव्हा तुमच्या आमच्या 4 गोष्टी 4 पिढ्या पुढे आल्या. आता सरकारी नोकऱ्या बंद आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी, आमचं भांडण काय आहे? आपलं भांडण आहे आता सगळ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आता नोकऱ्या नाहीत. कळतंय का नाही? काय कळतं का बाबा? भगवान ने धरती पे भेजा मगर भेजे पे भेजा ही नहीं भेजा. उगाच जन्मले आपलं ताळीच्या झाडासारखे आगे पडो, जिंदाबाद आणि मुर्दाबाद. ह्याच्या पलीकडे काही आयुष्यच राहिलं नाही. वर्षात एकदा बाबासाहेबांची जयंती करायची, बाबासाहेबांवर उपकार केल्यासारखी. बाबासाहेब होतो, आम्ही जयंती केली बरं. जयंती बाबासाहेबाची, नाचायला बाबासाहेब आणि निवडणुकीत बटणं दाबायला कमळाबाई. घडी, पंजा, छक्का, काय काय राहते चिन्ह काय माहिती. अरे बाबा, आंबेडकरांच्या जयंती ते नाचते ते तुमचं बेवडा आमदार. बेवडाच आहे तो. कोणती पेन आहे काय माहिती. जरा शुद्धीत बोल कधीतरी बाबा. ते नाचते निळं काहीतरी घेऊन. आमचे लोक म्हणतात अरे निळा झेंडा घेऊन नाचायला आपलाच माणूस आहे.
बस झालं. आपल्या डोक्याला काय ते निळं आपलं पटकन टाकलं की खुश. अरे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना किती दिवस तरी मूर्ख बनवणार आपली माणसं. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये या भाजपाच्या राष्ट्रवादीच्या बदमाशांचे पैसे घ्यायचे, डीजे लावायचा. डीजेला कोण देतं पैसे? कोण देतं पैसे? पैसे बीजेपीचे, पैसे राष्ट्रवादी देणार, पैसे आमदार खासदार देणार आणि आमचे पोरं डीजे लावून नाचणार. वर्षात एकदा नाचणार, एवढे नाचणार की दुसऱ्या दिवशी बेशुद्ध. पुढच्या जयंतीला उठले तर उठले बाबा. पण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तुम्हाला माझं सांगणं आहे की नाचा, पण एकदा या भाजपच्या राष्ट्रवादीच्या बदमाशांच्या छाताडावर नाचा. सामान्य लोक नाही येत ते असेच गेले का काय टाळ्या वाजवून. आणि असल्या लोकांना सोपं आहे का? देशाच्या प्रधानमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्या मंत्रिमंडळांच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर असे आपल्या दुश्मनासोबत सामील झाले असते तर तुम्ही आपापल्या आईच्या गर्भात कुठल्या तरी उकिरड्यावर मेले असते. तुम्ही बाबासाहेब यांच्या विरोधात ठामपणे लढले म्हणून आपण जिवंत. इथं आम्हाला सांगतात लोक ते सत्तेसाठी करावं लागतं, सत्ताधाऱ्यांच्या सोबत जावं लागतं. ते गेले ना दाढीवाला एक आपला मंत्री गेलाय ना, मतकोरे चुलबुलवाला गेला एक आमचा. किती लोकांचा उद्धार केला त्याचे दे बाबा काही पावते यादी दे आम्हाला बी कळून दे. बरेच लोक जातात. कुणाचा उद्धार केला तुम्ही? कुणाचा? अरे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझा साधा प्रश्न आहे. जर इथला एखादा प्रस्थापित जातीवादी सत्ता आणि संपत्तीने मस्तावलेला सत्ताधारी स्वतःला उच्च जातीचा मानणारा जर इथल्या भटक्या आदिवासी ओबीसी इथल्या अनुसूचित जाती जमातीतल्या तुमच्या दरवाजात येऊन उभा राहतो तो तुम्हाला काय वाटतो? पंडित साहेब यावर्षी आले हो, घरी आले माझ्या, नाही मी जाणार नव्हतो त्यांच्याकडे. पण साहेब घरी आल्यामुळे ना मला त्यांचे जरा मान ठेवावाच लागेल. क्षीरसागरचा मान ठेवावं लागेल, मुंडेचाच ठेवावं लागेल आणि बजरंग बाप्पाचा ठेवावं लागेल. कारण त्यांना धंदा नाही ना. 5 वर्षात यायचं एकदा तुम्हाला हात जोडायचे की तुम्ही बिंडकुळीच्या म्हशी होता तुम्ही. अरे बाबा आमच्या घरी आले बाबा, पाटील बाई आली, फलाना साहेब आला. बाईला काही कामच नाही, आटाण्याचं हळद आणि कुंकू घेऊन फिरतातच. तुम्हाला माझं साधं सांगणं आहे, हे सगळे दिग्गज लोक, अरे या लोकांना तुमची जात चालत नव्हती, तुमचा स्पर्श चालत नव्हता, या लोकांना तुमच्या सावल्या सुद्धा चालत नव्हत्या. हे सगळे जात दांडगे तुमच्या गुडघ्यावर बसवणारा महापुरुष आहे बाबासाहेब आंबेडकर. हे आमचे सगळे त्या बीड शहरात पण तसलेच आणि गेवराईत पण तसलेच. आम्हाला काय वाटतं, साहेबांनी मला बोलवलं, साहेबाचा मला फोनच आला, साहेबांनी मला विनंती केली. अबे हलकट माणसा, तुला हे समजलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर तुमचं थोबड तरी कोणी बघितलं असतं का? कशामुळे झुकले ते? हे तुमच्या दरवाजात येऊन हात जोडतात. मी आता त्या नेत्याचं नाव घेत नाही, पण एक भयानक नेता आहे बीड जिल्ह्यात. घराघरात घुसतो, आपल्या वस्त्यांमधील शेबडानं मेकडानं बरबटलेले लहान पोरं खांद्यावर घेतो आणि त्या लहान पोरांचा मुका घेतो आणि त्याच्या आईला सांगतो पोराचा मुका गोड आहे. आणि ती आई पत्रकाराला सांगते की शेबडाची पपडी कुठं गोड लागते का? अरे तुमची मेकडानं बरबटलेले लहान पोरं त्यांना गोड कशामुळे वाटायला लागले? ज्यांना तुमचे घर बघायची इच्छा नाही, तुमचे आई बाप मुलं, तुमच्या तरुण मुली, तुमचे शिकलेले मुलं, तुम्हाला नोकरी आहे का, तुमची घरं कशी चालतात, तुमच्याकडे जमीन आहे का, तुमचं आयुष्य कसं जगता हे बघायला कोणी रिकामा नाहीये. आजही तुमच्या केसापासून नखापर्यंत तुम्हाला संरक्षण देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच करताय, दुसरं कोणी करत नाही. तुमचे घरदार चालवत असतील तर मला सांगा बाबा, काही तेल मीठ मिरचू मसाला चिकन मटन महिन्याला घालून देत असतील तर सांगा. तुमचे घर चालवत असतील तर सांगा. स्वतः मेहनत करायची, स्वतः मरमर मरायचं, 12-12 तास राबायचं, तेव्हा आपलं घर चालतं. आमचं घर कोणता आमदार खासदार मंत्री चालवत नाही.
मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की किती जरी दिग्गज माणूस तुमच्या पुढं विनवण्या करत असेल तर त्याला तुमच्या पाया पडायला लावणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ती ताकद दिली, त्या ताकदीचा आमचे लोक आमच्याच विरोधात वापर. बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला, त्या मतामुळे तुम्हाला किंमत आली, त्या मतामुळे 4 नेते 4 पक्ष तुमच्या मागे पुढे फिरतात, तुम्हाला 2 पैसे देतात, दारू मटण पाजतात. तुम्हाला वाटतं की मला फार किंमत आली. शरम वाटली पाहिजे आपल्याला. आमच्या सगळ्या लोकांना एवढंच सांगणं आहे की या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात बाळासाहेब लढत असताना आपण भान ठेवलं पाहिजे. मुख्यमंत्री एका बाजूला, देशाचे सगळे अदानी अंबानी सारखे उद्योगपती एका बाजूला, सगळे हिरो हिरोईन. एक हिरोईन नाही बाबा आपल्याकडे, हेमा मालिनी त्यांच्याच पार्टीत, कंगना राणावत त्यांच्याच पार्टीत, मिथुन चक्रवर्ती ते बी मागड तिकडच. आणि सगळे हिरो हिरोईन एका बाजूला, उद्योगपती एका बाजूला, सगळे साखर सम्राट शिक्षण सम्राट एका बाजूला. या सगळ्यांना नाकात दम आणून आपली लढाई लढणारे बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला. उद्या त्यांनीच जायचं ठरवलं की आले आमचे लोक काही सुधरतच नाहीत. यांना मी स्वाभिमान शिकवतो, यांना लाचारीच्या पलीकडे काही दिसतच नाही. कुणासाठी लढाई चालू आहे? ही लढाई आपल्यासाठी चालू आहे, तुमच्या आमच्या उद्धारासाठी लढाई चालू आहे. त्यामुळे अनेक लोकांनी हत्यार टाकलेत, अनेक लोक शरण गेलेत. सत्ताधाऱ्यांच्या पुढे शेपट घालून शरण गेलेल्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की अजूनही इथल्या जात आणि धर्मांच्या ठेकेदाराच्या विरोधात लढणारा सेनापती आमचा बाळासाहेब आंबेडकर जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळेजण बसलो आहोत. निवडणुका येतील जातील, मी जे बोलतो ते एकदा दोन्ही हात वर करून सांगा, तुम्हाला मान्य आहे का? जे हात वर करत नाही त्याचं थोबड फोडलं तरी चालेल. बघा कोण आहे का, लगेच कळेल तुम्हाला. हे बाबा करा दोन्ही वर, दोन्ही हात वर करा. का रामदेव बाबाला बोलवायचं? माझ्या पाठीमागं घोषणा द्या, आदरणीय बाळासाहेबांकडे आपला संदेश गेला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, वंचित बहुजन आघाडीचा. आता खाली घ्या. आता शपथ घेतली बाबा तुम्ही मरी मायची. कोणत्या मायची देऊ यांना? का सटवाईची देऊ बाबा? काय तुमचे माय, काय सटवाई, काय माणसं, डोके का खोके आपल्या लोकांना. एवढा जागतिक महापुरुष बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला डोकं फोडून सांगतोय की अरे नरकातून बाहेर पडा. आपले माकडं तिथंच तुंतून वाजवायलेले. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, त्यांचं ऐकायचं की नाही हे ठरवा. आणि आपल्यावर उपकार कोणत्या मुंडेचे, कोणत्या बजरंग बाप्पाचे, कोणत्या पंडित आणि कोणत्या क्षीरसागरचे आपल्यावर उपकार नाही आहेत. उपकार आपल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. पहिले त्यांच्या उपकाराचा हिशोब द्या, मग बघू तुमच्या गावात नाल्या कुणी बनविल्या, रोड कुणी बनवला आणि घरकुल कुणी दिलं. साधारण छोटी मोठी योजना दिली तर गावचा पाटील, गावचा सरपंच उरावर येऊन बसतो आमच्या. मी दिलं तुला घरकुल, तू दिलं का? तुझ्या माईनं बापानं खोपायला निंदायला जाऊन पैसे कमविले त्यातून दिलं का? विचारा त्यांना. हा तुमच्या मायबापाचा पैसा नाही, हा पैसा सुद्धा भारतीय संविधानामधून बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे. तुला लेख पुळका आला असेल ना तर 10-5 एकर जमीन विकून आमचा उद्धार कर. आहे का त्याची हिंमत? पैसा सरकारचा, त्याच्यामध्ये संविधानात तरतूद, त्याचा कायदा. जर गावामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या योजना जर राबवल्या नाहीत तर गावच्या ग्रामपंचायतला 1 रुपयाचं सुद्धा बजेट भेटत नाही. काय सांगतोय तुम्हाला? 1 रुपयाचं बजेट भेटू शकत नाही. गावच्या ग्रामपंचायतचा पैसा हा अनुसूचित जाती जमातीच्या योजनांवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणी तुमच्यावर उपकार करत नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची तरतूद आहे. एवढं सगळे लोक नीटपणे लक्षात ठेवा. आणि तुमच्या गावाच्या आजूबाजूला जेवढी जमीन आहे, आता जमिनीसाठी बाबासाहेबांनी आंदोलन केली, आपल्या लोकांना समजली नाही. गायरान बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेवढ्या गायरान जमिनी आहेत, सरकारी जमिनी आहेत, त्याच्यावर ताबा मारा. तुमचा 7 बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
आणि जमीन काय तुमच्या बापाची आहे का सरकारी जमीन? याला द्यायची नाही त्याला द्यायची नाही, मग घालून देतो काय तुझ्या याच्यात? कोणाची जमीन आहे तुझी? ही सरकारची जमीन आहे. आणि सरकारी जमिनींवर जर कुणी तुम्हाला बेघर आणि भूमिहीन लोकांना जर तुम्हाला बसवण्यापासून अडवत असेल तर पहिले एकतर ताबा मारा या सगळ्या दायरा जमिनीवर. नाही तर हे जे शेकडो हजारो एकर जमिनीचे मालक बसलेले आहेत या सगळ्या मालकांना उद्या भविष्यात जेलमध्ये डांबण्यासाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये असतील. त्यामुळे आता जमिनीच्या बद्दल मी सांगेल तुम्हाला नंतर. आता तुम्हाला एवढंच सांगतो, काय काय तुम्ही जे ठराव मांडले ते ग्रामपंचायतचे, आता ते गावावर बोलायला नको. मला गावावर बोलायचं नको वाटतं मला. बीड जिल्हा मराठवाड्यात एक मन आहे, ज्याची बायको सुंदर तो ग्रामपंचायतचा मेंबर. टाळ्या वाजवा. सगळं पाठ आहे आम्हाला, काय चालतं ते गावागावात. उगे आपलं बुजगावनं उभं करतात. हा एससीचा सरपंच. अरे सरपंच नाही बुजगावनं, काय बिचारायला अधिकार राहत नाही. जेवढे एससीचे सरपंच बनवले जातात त्यातले अर्धे एवढ्यात बंद करावे लागतात. अधिकारच राहत नाही त्याला. कारण आम्ही एकदा त्या मीराताई गांधले जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या होत्या आदिवासी समाजाच्या. बरोबर, मीराताई गांधले ऐकलं का नाव? कारभार सगळा चालवायचा धनुभाऊ. मीराताईला काहीच नाही, मीराताई ठप्पा मारायची बसायची बाजूला. ते खुर्चीवरती त्यांचेच नेते. ही जिल्हा परिषद अध्यक्षाची परिस्थिती सांगतो तुम्हाला. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की या सगळ्या गावागावातलं जे काही कांड आहे हे कांड आम्हाला चांगलं माहिती आहे. फक्त एक तयारी ठेवा, गावचा ग्रामसेवक आणि तलाठी याच्या उरावर बसायची तयारी ठेवा. अख्खं गाव नीट करून देतो मी तुम्हाला. सरपंचाला का नादी लागू, ते वेगळंच आहे. ते त्याला काय ते राजकारणी असल्यामुळे ते आपलं इकडं तिकडं ते तलाठी जिथं म्हणले सही नको करू ते चुपचाप करतो. मग ते त्यामुळे सरपंचाचा प्रकार वेगळा. आपला अधिकार संविधानिक आहे. गावामध्ये जे जे कायद्यामध्ये तरतूद आहे त्या कायद्याची तरतूद आणि कायदा आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्या सगळ्या ग्रामसेवक आणि तलाट्यांना बडतर्फ करून त्यांना सस्पेंड करण्याची ताकद आपल्या देशाच्या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही भ्रष्ट अधिकाऱ्याला घाबरण्याची गरज नाही. कुठल्याही माणसाला 1 रुपया देण्याची गरज नाही. तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे आहेत आणि आमचे दोघंही इकडे आमचे किरण भाऊ वाघमारे आहेत. हे आमचे दोन्ही नेते या इथल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकात दम आणण्याची ताकद ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. आणि असल्या छोट्या मोठ्या कामासाठी कोणत्या नेत्याकडे जाऊन गुलाम्या करण्याची गरज नाही. हा कागद आणला, ती योजना आणली. योजना सरकारची आहे आणि ती योजना त्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. आणि तो जर त्याच्यात गडबड करत असेल तर त्याच्या नाकात दम आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. एवढंच आपल्याला निमित्तानं सांगतो. आणि आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भूलथापांना बळी पडू नका. ही माणसं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी आहेत. बाळासाहेब काही प्रत्येक गावात येऊ शकतात का? बाळासाहेब आंबेडकरांनी यांना नेमलेलं आहे. ही माणसं बाळासाहेबांचे प्रतिनिधी आहेत. बाळासाहेबांजवळ काही आपल्या प्रत्येकाला जाता येत नाही. बाळासाहेब काही प्रत्येक गावाखेड्यात जाऊ शकत नाहीत. आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या गावात आलेलो आहोत. या लोकांना ताकद देणं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना ताकद देणं. त्यामुळे कृपया आपल्यात काही मतभेद असतील, रुसवे फुगवे असतील तर बाजूला ठेवा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहा. एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, एक शायर म्हणतो की शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो, और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो. ज्या जातीवादी व्यवस्थेनं तुमच्या आमच्या नशिबामध्ये अस्पृश्यता, गरिबी, मागासवर्गीय, आम्हाला भटका बनवणारे, आम्हाला ओबीसी बनवणारे, आदिवासी बनवणारे, गरीब, गुलाम आणि लाचार आम्हाला बनवणारी इथली जातीवादी व्यवस्था, त्या जातीवादी व्यवस्थेला जाळून खाक करायची तयारी आहे का तुमची? असंच जगायचं तडपडून? त्यामुळे असं तडपडून जगायचं नाही.
त्या सगळ्या लोकांना वठणीवर आणणारी ताकद आपल्याकडे आहे. आणि ती ताकद म्हणजे कुणाचा गळा दाबायचा नाही. तुम्ही बटन दाबलं की यांचं नरड दाबल्यासारखं आहे. तुम्ही खटाखट वंचित बहुजन आघाडीचे बटन दाबा, हे पटापट पटापट मारतात. उगळ चौकात बसून पान खाऊन पिचकाऱ्या खात देत शिव्या द्यायची गरज नाही. उगळ विनाकारण याच्या त्याच्या नावावर आरडा बोंबा करायची गरज नाही. बटन दाबलं की ते मेलं. आणि बटन दाबण्याची ताकद आता त्याच्यात पण गडबड्या चालू आहेत. ते पण मतदान चोरणं, ते ईव्हीएम मशिनी खोट्या, त्याची पण लढाई बाळासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये लढतात. आम्ही कोणत्या आघाडीवर आम्ही लढायचं, आमच्या लढाईला मर्यादा आहेत. पण तुम्ही कुठल्याही भामट्यावर विश्वास ठेवू नका, बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवा. एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.